क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बूस्टर इनोव्हेज महादेव कंपनीचे बोगस सोयाबीन बियाणे, 6 गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल। कळंब तालुक्यातील सावरगाव, परसोडी बुद्रुक, टालेगाव, पिंपळखुटी, माटेगाव, चिंचोली या 6 गावातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बूस्टर इनोव्हेज महादेव या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 जून 2026 ते 28 जून 2026 दरम्यान नगदी पैसे देऊन सदर कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी करण्यात आली। 10 ते 12 दिवसात उगवण होणे अपेक्षित असताना 100% बियाणे उगवलेलेच नाही, त्यामुळे पेरणीचा संपूर्ण खर्च व मेहनत वाया गेली। बाब गंभीर असल्याने आज शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी कळंब यांना लेखी तक्रार देऊन बाधित क्षेत्राचा त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली। कंपनी प्रतिनिधींना संपर्क साधून 8 दिवस उलटूनही कोणीही पाहणीसाठी आले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। यावेळी मनोज बबनराव वानखेडे, महेश रमेशराव वानखेडे, नानाजी धुर्वे, योगेश धुर्वे, चंद्रशेखर वानखेडे, मोहन फाडे, कुशाल वैद्य, प्रेमचंद अलोणे, नंदू झांबरे, रामा कचरे, संजय फुलमाडी, आशिष वानखेडे, श्याम सोनाडे, लहुजी सोनाडे, बाळू कचरे, शंकर कचरे, ईश्वर कचरे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। त्याच्यामुळे तुम्हाला कळवतो मग आम्ही कंपनीकडून। मी मनीषा वाल्मिकराव काटे, कार्याध्यक्ष ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब। यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे असं प्रत्येकांना माहिती आहे आणि हे जगजाहीर आहे। परंतु या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची वेगवेगळ्या कंपनीकडून सुद्धा अवहेलना सुरू आहे। हे सर्व शेतकरी कळंब तालुक्यातले आहे। सावरगाव असेल, चिंचोली असेल, टालेगाव असेल, पिंपळखुटी असेल, परसोडी बुद्रुक असेल, माटेगाव असेल, हे अन्य वेगवेगळ्या गावातील हे सर्व शेतकरी आहेत। आणि आज हे शेतकरी तहसील कार्यालय कळंब, पंचायत समिती कळंब या ठिकाणी आलेले आहेत। या शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनी, इनोव्हेज कंपनी आणि महादेव कंपनीचे सोयाबीन यांची लागवड या शेतकऱ्यांनी केली आणि जवळपास या संपूर्ण शेतकऱ्यांचं आणि इतरही गावातल्या शेतकऱ्यांचं 500 एकर जमीन अशी आहे जी सर्व सपाट आहे। म्हणजे या कंपनीचं जे सोयाबीन या शेतकऱ्यांनी लावलं ते अद्यापपर्यंत निघालेलं नाही। म्हणजे या बूस्टर कंपनी असेल, इनोव्हेज कंपनी असेल की महादेव जी काही कंपनी असेल, या कंपनीनं या शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केलेली आहे आणि बोगस बियाणं या शेतकऱ्यांच्या माथी मारलेलं आहे। माझी या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना विनंती आहे की सर, आपण या शेतकऱ्यांची तात्काळ दखल घ्यावी आणि ह्या ज्या काही बोगस कंपन्या आहेत, बूस्टर असेल, इनोव्हेज असेल, महादेव असेल, या शेतकऱ्यांनी सर्रास या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। एकाही शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक निघालेलं नाही। हे आमच्याकडे हे व्हिडिओ आहेत ज्या सर्व जमिनी सपाट आहे, एक झाड सुद्धा निघालेलं नाही। तात्काळ या व्हिडिओची दखल घेऊन या संबंधित कंपनीवर कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही समस्त शेतकरी आंदोलनाचा इशारा देऊ किंवा आत्मदहन सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करू। या 8 दिवसामध्ये तातडीने दखल न घेतल्यास आम्ही संपूर्ण शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहे। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।